आजचा विषय या संदर्भात आहे हृदय परिवर्तन. काय हे हृदय परिवर्तन केलं पाहिजे, याद्वारे आम्हाला काय मिळणार आहे, हे सर्व येणाऱ्या वर्षात आम्हाला कळत. प्रेज गॉड, हालेलुया. प्रथमतः आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त का आला आणि त्याला नेमकं आम्हाला काय द्यायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगाल का हृदय परिवर्तन का गरजेचं आहे, ते तुम्हाला कळून येईल का हृदय परिवर्तन का गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त पाठवण्यात आला यासाठी की आमच्या पापाशापांची त्यांनी काय मोजावी, किंमत मोजावी. काय मोजावी? किंमत मोजावी. जर आम्ही हा विचार केला का प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला होता, तर आमच्याकडे एकच उत्तर आहे का मनुष्याला तारण देण्यासाठी तो आला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा कशा प्रकारे तारण मिळणार आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तारण कशा प्रकारे मिळणार आहे, तारण म्हणजे नेमकं काय आहे, हे सर्व आज देवाच्या कृपेने वचनातून आम्हाला शिकायचं आणि समजायचं आहे. प्रथमतः आम्ही हे पाहणार आहोत की कशा प्रकारे आम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. प्रथमतः या ठिकाणी प्रभूने मला ज्या प्रकारे प्रगट केलं की प्रभू म्हणला की मी 2 भागामध्ये काम केलं. कसं काम केलंय? 2 भागामध्ये. आम्हा लोकांना सर्वकालिक जीवन मिळावं. काय मिळावं? सर्वकालिक जीवन. म्हणून मी 2 भागामध्ये काम केलेलं आहे. ते काम काय आहे हे आम्हाला आत्म्यातून जर समजलं तर आम्हाला कळल कशा प्रकारे मला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वीवर आला आणि त्यांनी आम्हासाठी वधस्तंभ वाहिला, त्याचं रक्त त्यांनी आम्हासाठी सांडलं, आम्हाला काय मिळालं? काय मिळालं? सार्वकालिक जीवन. तर पहा त्यामध्ये आम्हाला लगेच सर्वकालिक जीवन मिळालेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आम्हासाठी वधस्तंभ वाहतो आणि रक्त सांडतो, त्याद्वारे फक्त आमच्यावर जे शाप आणि पाप होते ते त्यांनी ती शिक्षा त्याच्यावर घेऊन ती शिक्षा त्यांनी आम्हावरची रद्द केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तानी आम्हासाठी काय वाहिला? वधस्तंभ. आणि काय सांडलं? रक्त सांडलं. याद्वारे जी शिक्षा आम्हाला मिळणार होती, पापाचं वेतन काय? मरण आहे. मरण. आदमाने काय केलं? पाप केलं. त्या पापाचे भागीदार कोण आहोत? आपण सर्वजण. मग आता पापाचं वेतन काय मिळणार? मरण. मग हे मरण आम्हाला न मिळता हे मरण कुणी स्वतःवर घेतलं? येशू ख्रिस्ताने. येशूने घेतलं. कुणी घेतलं? येशूने घेतलं. येशूनी. म्हणजे आमच्याबद्दल त्यांनी खंडणी भरली. काय भरली? खंडणी भरली. आणि त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या वधस्तंभ वाहिल्याद्वारे आमच्यावरून पाप आणि शापा शिक्का होता तो त्याच्या रक्ताने त्यांनी शुद्ध केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं इथपर्यंत? रेफरन्ससाठी तुमच्या संदर्भासाठी लिहून घ्या. जसं मी सांगितलं का प्रभूने 2 भागात मला सांगितलं की मी 2 भागात काम केलं. कसं काम केलंय? 2 भागामध्ये. प्रथम मी आलो आणि पाप आणि शाप काय केले? क्षमा केले. प्रथम मी आलो आणि मी काय केलं? पाप आणि शाप क्षमा केले. कशाद्वारे? रक्ताद्वारे. कशाद्वारे? रक्ताद्वारे. गलती करायचं पत्र 1 अध्याय आणि 4 वचन. त्यांनी आम्हाकरिता, आमच्या पापाकरिता प्रभू येशू ख्रिस्तानी जो वधस्तंभ वाहिला, त्यांनी जे रक्त सांडलं ते कशासाठी होतं? म्हणजे जी पापाची शिक्षा आमच्यावर होती ती कोणी घेतली? येशूनी. आणि आम्हाला पापापासून त्यांनी मुक्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्रथम जे प्रभू येशूनी या पृथ्वीवर काम केलं, वधस्तंभ वाहून रक्त सांडून, ते म्हणजे आम्हाला पापाच्या दास्यातून काय केलं? सोडवलं. काय केलं? सोडवलं. ओके. आता योहान 3:16 काढू या ठिकाणी आपण. योहान 3:16 सर्व काढा, पाठ असेल तरी काढा, कारण आज त्याच्यामधलं एक नवीन प्रकाशन आम्हाला मिळेल. योहान 3:16. पहिले आपल्या विषयाकडे येऊ. विषय या प्रकारे होता की येशूनी वधस्तंभ वाहिला, येशूनी रक्त सांडलं आणि आम्हाला पापापासून काय केलं? त्यांनी सोडवलं. पापापासून काय केलं? त्यांनी सोडवलं. आणि बायबल सांगतं योहान 3:16 का आम्हाला त्याच्यावर काय ठेवायचं आहे? विश्वास. आम्हाला काय ठेवायचा? विश्वास ठेवायचा. आता स्लोली वाचूया. रीड करा. लक्ष माझ्याकडे ठेवा. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. बस. जो कोणी त्याच्या पुत्रावर काय ठेवतो? विश्वास ठेवतो, त्याचा नाश होणार नाही. पहिले काय सांगितलं त्यांनी? जो कोणी त्याच्या पुत्रावर काय ठेवतो? विश्वास ठेवतो, त्याचा नाश होणार नाही. नाश म्हणजे काय? आदमाद्वारे काय आलं होतं? पाप आलं होतं. आदमाद्वारे काय आलं होतं? पाप. आणि पापाचं वेतन काय? मरण. म्हणजे आपण नाश पावणार होतो. आपण काय पावणार होतो? नाश पावणार होतो. पण येशूनी वधस्तंभ वाहिल्यामुळं, येशूनी रक्त सांडल्यामुळं आता आमचा नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कळलं इथपर्यंत? प्रथम प्रभू येशूनी, म्हणून मी सांगितलं का प्रथम प्रभू येशूनी आम्हाला आमच्या पापाच्या आणि शापाच्या सत्तेपासून वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा, आम्हाला काय पाहिजे? तारण. आम्हाला काय पाहिजे? तारण पाहिजे. सर्वकालिक जीवन पाहिजे. काय पाहिजे? सर्वकालिक जीवन. समजतं? प्रथम प्रभू येशूनी येऊन पापा शापापासून आम्हाला रक्ताद्वारे वेगळं केलं. समजतंय? पुढं वाचूया हेच वचन. तर त्याला सर्वकालचे जीवन असावे. हा, त्याला सर्वकालिकाचे जीवन असावे. हा, दुसऱ्या पाल्यामध्ये काय लिहिलं? रीड करा, म्हणजे वाक्य रचना कळेल. हा, काय शब्द आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पहा, याच्यामध्ये एक रहस्य आहे का सर्वकालिक जीवन मिळालेलं नाहीये, प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? बायबल सांगतं का देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एक पुत्र दिला, जेणेकरून त्याचा नाश होणार नाही. काय होणार नाही? नाश होणार नाश नाही. होणार नाही. म्हणजे तुम्ही पापाच्या आणि शापाची जी सत्ता आदमावर तुमच्यावर चालत होती त्यापासून तुम्ही मोकळे झाले, पण सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय व्हावे? प्राप्त व्हावे. ते मिळालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? नाही तर अनेक लोक योहान 3:16 मध्ये एवढ्या कन्फ्युशन मध्ये त्यांना वाटतं का आम्ही कसले वाटेकरी झालो. सार्वकालिक जीवनाचे. तो म्हणतो नाही, फक्त पाप आणि शापाचा जो शिक्का तुझ्यावर लागला होता त्याच्यापासून तू मोकळा झाला आणि माझ्या रक्ताद्वारे तू शुद्ध झाला. काय झाला? शुद्ध झाला. पण तुला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुला काय प्राप्त व्हावे? सर्वकालिक जीवन. सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुढं स्वतः आम्हाला योहान 14 मध्ये हे प्रगट करतो की मी फक्त एक नाव नाहीये, मी फक्त एक मनुष्य नाहीये, मी फक्त एक देव नाहीये, तर मी जगण्याचा देखील मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त जगण्याचाच नाही तर मी सर्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू हे फक्त एक वचन नाही, प्रभू येशू हे फक्त एक नाव नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला याही प्रकारे प्रगट करतो का मार्ग, सत्य व जीवन मीच आहे आणि माझ्या वाचून कुणीच बापाकडे जाऊ शकत नाही. बाप कुठं राहतो? स्वर्गामध्ये. आणि तेच काय आहे? सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून मी म्हणलो का प्रभूने 2 भागात काम केलं. प्रथम प्रभूने काम केलं का आम्हाला पापा शापापासून काय केलं? वेगळं केलं. आणि दुसरं, त्यांनी आम्हाला त्याचे मार्ग प्रगट केलेले आहेत. आणि जो कोणी त्याच्या मार्गात चालल त्याला सर्वकालिक जीवन मिळणार, अन्यथा तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार नाही. म्हणजे आज जितके लोक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलाय, तुम्ही फक्त पापाशापापासून वेगळे झालेत. कळतंय? पण जोपर्यंत तुम्ही त्याचे मार्ग आत्मसात करत नाही, त्याच्या मार्गावर तुम्ही चालत नाही शेवटपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून योहान 3:16 मी म्हणलो व्यवस्थित वाचा का मिळावे लिहिलंय. काय लिहिलंय? यस, तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, प्राप्त होणार नाही. प्राप्त व्हावे म्हणजे तुमच्यावर डिसाईड आहे, हा तुमचा निर्णय आहे का तुम्हाला माझ्या मार्गावर चालायचं आहे का. कारण मी फक्त एक नाव नाहीये, मी फक्त एक प्रार्थना नाहीये, तर मी जीवनाचा मार्ग आहे आणि हाच मार्ग तुम्हाला बापाकडे घेऊन जाणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समजतंय? म्हणून फक्त आपण बाप्तिस्मा घेऊन जमणार नाही, फक्त मेंबरशिप घेऊन आम्हाला जमणार नाही, तर आम्हाला प्रभू येशूने शिकवलेले मार्ग आत्मसात करावे लागतील, त्या मार्गावर आम्हाला चालावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी योहान शुभवर्तमान 14वा अध्याय, त्याचं 3रं वचन या ठिकाणी वाचूया. वाचण्या अगोदर योहान शुभवर्तमान 14वा अध्याय, या वचनामध्ये ख्रिस्त सांगत होता की मी कुठे जाणार आहे? बापाकडे. तर शिष्य म्हणले का आम्हाला पण यायचं, आम्हाला पण तुझ्या बरोबर यायचं. मग प्रभू येशू ख्रिस्तांना कशा प्रकारे उत्तर देतोय हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण हे उत्तर फक्त शिष्यांना नाहीये, हे उत्तर कोणाला आहे? आम्हा सर्वांना. आम्हा सर्वांना आहे. कारण जिथं प्रभू गेलाय तिथं कोणाला जायचंय? आपल्याला जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? फक्त प्रभू त्या काळामध्ये शिष्यांबरोबर बोलत नाहीये, तर परमेश्वर आजही या वचनाद्वारे आमच्याशी बोलतोय. कारण आम्हाला पण तिकडच जायचंय जिकडं प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे. आणि मग तो काय बोलतो हे इथं लक्षपूर्वक ऐकूया. वाचू या ठिकाणी आपण 14वा अध्याय 3 पासून वाचूया 5 पर्यंत स्लोली. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक आहे, तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, हे प्रभू, तू कोठे जातोस हे आम्हास ठाऊक नाही,
मग मार्ग आम्हास कसा ठाऊक? हा. येशूने त्याला एक मिनिट थोमा त्याला काय म्हणतो, तू कुठं जातो आम्हाला मार्ग माहीत नाही. नाहीये. तो काय म्हणतो, जिकडं मी चाललोय तिकडंच तुम्हाला पण यायचंय. जिकडं मी चाललोय तिकडं तुम्हाला पण यायचंय. पण थोमा म्हणतो आम्हाला मार्गच माहीत नाही. नाही. आणि मग येशूचं उत्तर त्यांना काय आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मीच आहे. माझ्या वाचून कुणीच बापाकडे जाऊ शकत नाही. बाप कुठं राहतो? स्वर्गामध्ये. आणि तेच काय आहे? सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 3:16 काय सांगतं, तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि ते प्राप्त होण्यासाठी आम्हाला परमेश्वराचे मार्ग आत्मसात करावे लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हेच मार्ग आम्हाला ते सर्वकालिक जीवन मिळवून देईल. अन्यतः आम्ही फक्त पापाशापापासून क्षमा पावलेले लोक आहोत, आम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार नाही. नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? आणि प्रभूचे मार्ग म्हणजे देहापासून आम्हाला वेगळं करणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? टफ चाललंय का वचन आजचं? प्लीज आत्म्यातून समजून घ्या का प्रभूने आम्हाला काय प्रगट केलेत? मार्ग प्रगट केले. हे मार्ग आम्हाला आत्म्यात चालवतील. कशात चालवतील? आत्म्यात चालवतील. आत्म्यात चालवतील. कारण परमेश्वराचे जे मार्ग आहेत ना, ते देहाचा विरोध करणार आहेत. कसला विरोध करणार आहेत? देहाचा विरोध. देहाचा विरोध करणार आहेत. ते आपला विरोध करणार आहेत. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का तुम्ही माझे मार्ग आत्मसात करा. जो मार्ग मी सांगितलाय, जो मार्ग मी शिकवलाय, जो मी माझ्या जीवनाद्वारे तुम्हाला प्रगट केलाय, तो मार्ग तुम्ही स्वीकारा. कारण हा मार्ग तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान देईल. हा मार्ग तुम्हाला प्रोत्साहन देईल. हा मार्ग तुम्हाला वाईटात आत्मिकरित्या टिकून राहण्याची ताकद देईल. हा मार्ग तुम्हाला शेवटपर्यंत चालण्यास शक्ती देईल आणि तुम्हाला ते सर्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. पण जर तुम्ही माझा मार्ग स्वीकारत नाही तर तुम्ही सर्वकालिक जीवनाचे वतनदार भागीदार होऊ शकणार नाही. कारण प्रभूचे मार्ग देहाच्या कार्याचा काय करतात? विरोध करतात. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे का पापाशापापासून तुम्हाला क्षमा मिळाली, पण तुमच्यात जो देह स्वभाव आहे, तुमच्यात ज्या दैहिक गोष्टी आहेत, त्या मारण्या अत्यंत गरजेच्या आहेत. कारण मी जर असा पीस घेऊन त्या सुखलोकात ठेवला तर तो काही उपयोगाचा राहणार नाही. म्हणून मला तिकडं जे पीस पाहिजेत ते अँटिक पीस पाहिजेत, ते स्वच्छ आणि शुद्ध केलेले पाहिजेत. आणि ज्याचं रूपांतर असं मी परिपूर्ण आहे तसेच तुम्ही माझ्या परिपूर्णतेमध्ये पूर्ण असावे. अशा प्रकारे परमेश्वराला आम्हाला ते मार्ग प्रगट करून आत्म्यात आम्हाला नवीन करायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? तरच आम्हाला काय मिळणार? सार्वकालिक जीवन. जोपर्यंत प्रभू येशूला तुम्ही तुमच्यामध्ये काम करू देत नाही आणि तुमच्या देहाचं रूपांतर आत्म्यात होऊ देत नाही किंवा तुम्ही आत्म्यात चालत नाही, तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकणार नाही. तो मार्ग आहे. प्रभू काय मार्ग आहे? मार्ग आहे. तो मार्ग प्रगट करेल, तो तुम्हाला शिकवल या बायबलद्वारे, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या जीवनक्रमाद्वारे. आणि ते आम्हाला आत्मसात करायचं. कारण ज्या वेळेस पेत्र त्याचा विरोध करतो, येशू त्याला काय म्हणतो का ज्या कोणाला माझ्या मागे यायचंय त्यांनी आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे यावं. त्याच्या मार्गांना आम्हाला अपनावायचंय, त्याच्या शिक्षणाला आम्हाला आत्मसात करायचंय. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही ते करणार नाही, आम्हाला सर्वकालिक जीवनाचा वाटा मिळणार नाही. म्हणून आम्हाला आमच्या आतमध्ये प्रभूला काम करू द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया काही रेफरन्स या ठिकाणी. जर आपण या ठिकाणी मत्तय 16वा अध्याय आणि 24 वचन वाचूया. व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. हा पहा, प्रभूचं आमंत्रण कशा प्रकारे, ज्या कोणाला माझ्या मागे यायचं त्यांनी कोणाला नाकारावं? स्वतःला नाकारावे. स्वतःला नाकारायचं म्हणजे कोणाला नाकारायचं? देहाला. स्वतःला नाकारायचं म्हणजे कोणाला नाकारायचं? देहाला. कारण देहाची कर्म तुम्हाला देवाच्या राज्यात जाऊ देणार नाही. म्हणून स्वतःला नाकारायचं म्हणजे देहाला नाकारायचं. देहाला नाकारायचं म्हणजे देहाच्या कार्याला नाकारायचं. प्रेज गॉड. हालेलुया. मग काय आहे देहाची कार्य? या ठिकाणी आपण मत्तय 15वा अध्याय 17, 18, 19 वचन वाचूया. परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून बाहेर येतात. हा, कुठून बाहेर येतात? अंतःकरणातून. ज्या काही तोंडातून बाहेर येतात त्या कुठून येतात? अंतःकरणातून. अंतःकरणातून येतात. आणि अंतःकरण म्हणजेच काय? देह. अंतःकरण काय आहे? देह आहे. हा, पुढे रीड करूया. व त्याच माणसाला विटाळतात. हा, त्या काय करतात? विटाळतात. देहाची कर्म माणसाला काय करतात? म्हणजे जसं मी सांगितलं की प्रभूने 2 भागात काम केलं. पहिलं येऊन आम्हाला पापापासून काय केलं? सोडवलं. पण पुन्हा जर देहाची कार्य तुम्ही मारणार नाही, तुम्हाला ते काय करणार? विटाळणार. तुम्हाला काय करणार? ते विटाळणार.
आणि मग जर तुम्ही पुन्हा विटाळले गेले तर तुम्हाला प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. नाही. म्हणून आम्हाला जे शुभ्र वस्त्र प्रभूने आता दिलेले आहेत, रक्ताद्वारे शुद्ध करून, आमचं कर्तव्य आणि आमचं काम आहे का ते वस्त्र आता पुन्हा खराब होता कामा नाही. म्हणून आम्हाला आमचं हृदय कसं ठेवायचंय? शुद्ध. कसं ठेवायचं? शुद्ध ठेवायचं. कारण ह्याच्यातूनच सर्व वाईट गोष्टी येतात. ह्याच्यातून सर्व काय येतात? वाईट गोष्टी येतात. आणि परमेश्वराचं वचन या सर्व वाईट गोष्टींचा काय करतो? विरोध करतो. काय करतो? विरोध करतो. म्हणून या ठिकाणी काय लिहिलं पुढे वाचूया. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. हा, ही कोणती कामं आहेत? देहाची कामं. कोणती कामं आहेत? देहाची कामे. ह्याद्वारे तुम्ही देवाच्या राज्यात वतन पावणार नाहीत. नाही. अजून देहाची कामं काय आहेत? गलतीकारास पत्र 5वा अध्याय 19, 20 आणि 21 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, हा, ती ही आहेत: व्यभिचार, जार कर्म, अशुद्धपण. तसे तुम्हास आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत. हा, शेवटचा काय शब्द आहे? देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. जे असं कामं करतात, कोणती कामं? देहाची कामे, ते देवाच्या राज्यात वतन पावणार नाहीत. नाही. म्हणून आम्हाला कोणाचे मार्ग आत्मसात करायचे आहेत? देवाचे मार्ग, येशूचे मार्ग. जे मार्ग त्यांनी आम्हाला सांगितलेत, शिकवलेत, हे आम्हाला देहाच्या कामापासून लांब ठेवतील. देवाचे मार्ग आमच्यामध्ये त्या पापाला हावी होऊ देणार नाही. देवाचे मार्ग आम्हाला आत्म्यामध्ये एवढं प्रबळ करतील का आम्ही त्या मोहाला आवरू शकतो, आम्ही त्या पापाला टाळू शकतो. पण जर आम्ही देहातच ऐकणार आणि देवाचे मार्ग आत्मसात करणार नाही तर लक्षात ठेवा, वचन स्पष्टपणे सांगतं का ते लोक देवाच्या राज्यात वतन पावणार नाहीत. मग जरी तुम्ही म्हणले योहान 3:16 का देवाने जगावर एवढी प्रीती केली का आपला एकुलता एक पुत्र दिला, प्रभू म्हणतो दिला, शुद्ध झाला, पुन्हा विटाळला, तुझं तारण तू गमावलेलं आहे. प्रभूचे मार्ग कसला विरोध करतात? कसला विरोध करतात? देहाचा. देहाचे कार्य ज्यावेळेस नष्ट होतील तुम्हाला कोणीच अडवणार नाही सर्वकालिक जीवन मिळण्यापासून. पण जर तुम्ही देवाच्या वाचनाला परवानगीच देणार नाही, तुमच्या हृदयात, तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात, तुमच्या विचारात, तुमच्या जीवनात काम करावं, तर तुमच्या देहाचं रूपांतर आत्म्यात कधी होणारच नाही आणि तुम्ही देवाच्या राज्यात कधीच वतनदार होऊ शकणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. समजतं? किती लोकांना समजतंय? ओके, अजून एक वचन घेऊ. रोमकरास पत्र 8वा अध्याय 8 वचन. स्पष्ट वचन आहेत खूप. जे देहात आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. जे देहात आहेत ते प्रभूला संतुष्ट करू शकत नाही. आणि जर तुम्ही त्याला संतुष्ट करू शकत नाही तुम्हाला देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. म्हणून आम्हाला देवाचे मार्ग काय करायचे आहेत? आत्मसात. काय करायचे? आत्मसात. आणि देवाचं वचन, देवाचे मार्ग जे तुमच्यामध्ये येतील ते कुठं काम करतील? हृदयामध्ये. कुठं काम करतील? हृदयामध्ये. तुमच्या स्वभावात ते काम करतील, तुमच्या वागण्यात ते काम करतील, तुमच्या वर्तणुकीत ते काम करतील, तुमच्या रागावर ते काम करतील, तुमच्या मीपणात ते काम करतील, तुमच्या व्यभिचारात ते काम करतील, तुमच्या लोभात ते काम करतील. आणि तुम्हाला त्या सर्व देहाच्या गोष्टीपासून ते काय करतील? मारतील. आणि तुम्हाला प्रभूच्या राज्यात जाण्यास ते काय करतील? तुम्हाला प्रबळ करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? अन्यथा देवाच्या राज्यात वाटा नाही. म्हणून कोणाचे मार्ग ग्रहण करा? येशूचे. आणि ते मार्ग मी पुन्हा पुन्हा सांगतो का त्याचे मार्ग कुठं काम करतात? हृदयात. ते तुमच्या स्वभावात काम करायला मागतात. ते तुमच्या वागण्यात काम करायला मागतात. आणि अनेकदा असं होतं का ज्यावेळेस देव आम्हाला आतून शुद्ध करायला पाहतो, ही गोष्ट काय आम्हाला आवडत नाही. बाह्य गोष्टी ज्यावेळेस प्रभू मोकळं करतो तर आमच्या प्रभूसारखा प्रभूच नसतो. पण तोच परमेश्वर ज्यास आम्हाला आतून मोकळं करायला पाहतो, आम्हाला आमचा प्रभू नको वाटतो, आम्हाला तो संदेश नको वाटतो, आम्हाला तो पाळक नको वाटतो. आणि म्हणतो का नाही हा खूप नीतिमान आहे का, आमच्या सगळ्यांचं हे वचन आहे का? योहान 3:16 पहिल्या भागात खूप आवडतं. कोणत्या भागात? पहिल्या भागामध्ये. कसं? देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला पुत्र दिला यासाठी की जो कोणीच्यावर विश्वास ठेवला त्याचा नाश होणार नाही. पापा शापातून काढताना आम्हाला आमचा प्रभू खूप आवडतो. आजारातून बरा करताना आम्हाला खूप आमचा प्रभू आवडतो. आम्हाला घर दिलं, आम्हाला त्यांनी गाडी दिली, आम्हाला त्यांनी पोटचं फळ दिलं, त्यांनी आमचं लग्न जमून दिलं, त्यांनी आमच्या आजाराचे एड्सचे रिपोर्ट बदलले. मग आमच्या प्रभूसारखा प्रभूच नाही. ज्यास परमेश्वर जगाच्या बंधनापासून आम्हाला मोकळं करतो ना, आम्हाला खूप आवडतो आमचा प्रभू. मग तिथं साक्ष आहे, तिथं प्रभूची स्तुती आहे, तिथं प्रभूचा गौरव आहे. पण तोच परमेश्वर म्हणतो का जसं मी तुला बाह्य सैतानापासून मोकळं केलं, आता तुझ्या देहात जो लपला बसलेला सैतान आहे यापासून जर मला तुला मोकळं करायचं, माझ्या मार्गात तुला चालायचं, तर तू मला परवानगी देत नाही.
तू माझे मार्ग परिधान करत नाहीस. नाही. मग आम्हाला एकच वचन आठवतं, कोणतं? नीतिमान एक देखील नाही. नाही. ते म्हणतो मला पण माहिती आहे का नीतिमान एक देखील नाही, पण मला प्रयत्न आवडतात, मला तळमळ आवडती. प्रभू मला बदलायचं. प्रभू म्हणतो का ज्यास तू आजारी होता, ज्यास तू त्रासामध्ये होता, ज्यास तुला घर नव्हतं, ज्यास तुला वस्तू नव्हत्या, तुझी प्रार्थना काय अशी धारदार प्रार्थना होती. सकाळी प्रार्थना, दुपारी प्रार्थना, कुठं जाऊ प्रार्थनेला, कुठं बसू वचनाला. पण ते म्हणतो का ज्यास त्याच्यातून तू मोकळा झाला, त्यास तू आनंद केला, पण ज्यास मी म्हणलो का देहात मला काम करायचं, त्यावेळेस तुझी प्रार्थना मला कुठंच दिसत नाही. नाही. समजतंय ना? ज्यास प्रभूंनी बाह्य गोष्टीपासून आम्हाला मोकळं केलं, सैतानापासून, आम्हाला खूप आवडलं. मग आमच्या देवासारखा देवच नाही, आमचा प्रभू जिवंत देव. येस. ते म्हणतो त्यावेळेस उपवास होते. काय होते? उपवास होते. त्यावेळेस उपवास होती, त्यावेळेस प्रार्थना होती, त्यावेळेस पावसाळ्यात देखील माझं वचन नियमितपणे अंगीकार करणं होतं. पण जसं तुझ्या बाह्य गोष्टीपासून मी तुला मोकळं केलं आणि माझी इच्छा आहे का आता मी तुझ्या आत्म्यात कार्य करावं, ती उपवास प्रार्थना मला दिसत नाही. ती उपवास प्रार्थना मला दिसत नाही. नाही. आजारी असताना किती प्रार्थना होती, समस्या असताना किती प्रार्थना होती, मग घडी वचन होतं, मग घडी प्रार्थना होती. पण ज्यावेळेस मी म्हणतो का रे ऐक, जसं तू त्या बंधनातून सुटला ना, आता माझी इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? देवाची. का तू देहातल्या बंधनापासून सुटावं, ही माझी इच्छा आहे. पण त्यावेळेस तुझा रिस्पॉन्स मला भेटत नाही. नाही. ना तुझी प्रार्थना आहे, ना तुझं वचन वाचणं आहे, ना देवाच्या पायापाशी बसणं आहे. मग तर तुझी ओढ पण संपून जाते चर्चला. मग तर एक फॉर्मॅलिटी म्हणूनच तू येतो. पूर्वी तू उत्सुकतेने यायचा का काहीतरी असेल प्रभूचं वचन, आणि परमेश्वर येणाऱ्या वचनाद्वारे माझ्या समस्येवर बोट ठेवल आणि मला सांगल का कशा प्रकारे मी तुला ब्लेस करणार आहे. पण ज्यावेळेस आज प्रभू म्हणतो का मी मोठ्या अपेक्षेने वाट बघतो, का आज माझा मुलगा येईल मोठ्या विश्वासाने, का प्रभू तू आज कुठं बोट ठेवणार आहे, का तू कुठं चुकतोय, तू कुठं इनकरेक्ट आहे, तू मला आज प्रगट करशील. ते म्हणतो आज ती तळमळ मला दिसत नाही. तू माझे मार्ग आत्मसात करत नाही. बाह्य गोष्टी मोकळ्या केल्या, त्यावेळेस खूप आनंद केला, खूप उपकार स्तुती केली, खूप प्रभूचा गौरव केला. पण हृदय परिवर्तन ज्यावेळेस मी म्हणतो, त्यावेळेस तुला मी आवडत नाही. तुला एकच वचन आठवतं का नीतिमान एक देखील नाही. ते म्हणतो ऐक, उत्तर मला तुला द्यायचंय, जगाला नाही. नाही. तू किती प्रयत्न करतो हे मी पाहतो. तू किती प्रार्थना करतो का प्रभू मला देहाच्या बंधनापासून, सत्तेपासून मोकळं व्हायचं. प्रभू ते म्हणतो की ती तळमळ आज लोकांमध्ये मला दिसत नाही, कारण त्यांना वाटतं का बंधनातून मोकळं केलं, साक्ष घडली, झालं सर्वकालिक जीवन. प्रभू म्हणतो सर्वकालिक जीवन नाही येते, ते सर्वकालिक जीवन नाही. नाही. तू जोपर्यंत माझे मार्ग आत्मसात करत नाही, तोपर्यंत तुला सर्वकालिक जीवनाचा वाटा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना? अवघड चाललंय. हेच प्रभू म्हणतो की ती तळमळ मला दिसत नाही. जे बंधन असतात ना, आपली प्रार्थना पहा किती धार असते त्या प्रार्थनेत. कान तीक्ष्ण असतात देवाच्या वचन ऐकण्यासाठी. का? कारण प्रभू मला काय सोडवणार आहे समस्यातून. पण ते म्हणतो जसं मी त्या सैतानाच्या तावडीपासून, त्या आजारापासून तुला मोकळं केलं, तुझ्याही हृदयात लपलेला एक सैतान आहे, त्याच्याही तावडीपासून तर मला तुला मोकळं करायचंय. पण जास्त करायचं तू मला परवानगी देत नाही. तू दुसरा रेफरन्स शोधून आणतो तुझ्या देहाची कारमं टिकून ठेवण्यासाठी. कळतंय का? एखादा संदेश एखाद्या पालकाकडून जसं आम्हाला कापू लागतो, आम्हाला झोप नाही येत, आम्हाला कळतं का आमच्या पापावर त्यांनी प्रभूंनी बोट ठेवलेलं आहे. मग आता कुठून तरी दुसरा रेफरन्स शोधायचा, नाही तर झोप येणार नाही. मग दुसरीकडून, दुसऱ्या पालकाकडून टॉपिकला फिरून, दुसऱ्या प्रकारे सांगून आपली गोष्ट राईट करून घेतो आपण. नाही, मी जे म्हणलो ते राईट आहे, त्यांना नाही माहिती सिच्युएशन काय. वचन ज्यास आलं, तुला कळलं की तू पापी आहेस, पण तू मान्य करत नाही, तू तुझ्या देहाचं रूपांतर आत्म्यात होऊ देत नाही, म्हणून तुला देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. म्हणून आपलं हृदय परिवर्तन होऊ द्या. काय परिवर्तन होऊ द्या? हृदय परिवर्तन. का? कारण प्रभूला तुमच्यात काम करायचं, त्याचद्वारे तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळेल, अन्यथा तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगेल का येशू ख्रिस्तानी जो वधस्तंभ वाहिला, जे रक्त सांडलं, त्याद्वारे फक्त आमच्या पापा शापांची क्षमा झालेली आहे. ते कोणासाठी आहे? समजा कुणी बेडवर आहे, व्हेंटिलेटरवर आहे, त्याला प्रभू येशू माहीत नव्हता, तो लास्ट स्टेजवर आहे, मग त्याला आम्ही जाऊन ती पश्चातापी प्रार्थना करून घेतो आणि मग तो प्रभूला स्वीकार करतो, त्याला डिस्काउंट आहे, त्याला लगेच कोणतं जीवन? सार्वकालिक जीवन. का? कारण तो शुद्ध झाला आणि त्याला पुढे काही करायचंच नव्हतं, म्हणून तो पापात पडण्याचा सीनच नाही आला. पश्चातापी प्रार्थना का लगेच एंड, म्हणून तो कुठे गेला? डायरेक्ट स्वर्गामध्ये. चोरांनी काय केलं? लास्ट मोमेंट होता, पश्चाताप लगेच झाला क्रूसवर, आता चोरी करायचा सीनच नाहीत, लगेच कुठं? स्वर्गामध्ये. पण आपल्याला तर जीवन आहे ना पुढं. आपल्याला रोज उठणं आहे, 4 लोकात जाणं आहे, बोलणं आहे, वेगवेगळे विषय आहेत, कुठं निंदा आहे, कुठं काय आहे, कुठं व्यभिचार आहे, आम्हाला जीवन आहे.
मग आपण म्हणून मी पण तसंच करतो, पश्चाताप करतो, मरून जातो. मेल्यानंतर देवाच्या राज्यात जागा नाही. म्हणजे कसं, स्वतःहून आत्महत्या केली तर आम्हाला प्रभूच्या राज्यात जागा नाही. नाही. म्हणून तुम्हाला या मार्गात चालावंच लागेल. कोणते मार्ग? जे प्रभूने शिकवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून योहान 3:16 पुन्हा वाचा, की तुम्हाला प्राप्त व्हावे. तुम्हाला काय व्हावे? प्राप्त व्हावे. मिळणारच असं नाही. प्रभूने ते तुमच्यावर सोडवलं. Yes. कोणावर? आपल्यावर. का तुझी इच्छा आहे बाबा, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्या विना बापाकडे जाऊ शकत नाही. माझी वाट निवड, माझा मार्ग निवड, मी जे सांगतो शिकवतो, मी ज्या गोष्टीवर बोट ठेवतो ऐक, मान्य हो. नाही पण तसं नाही तिकडं असं इकडं असं. मी तुझ्याशी बोलतोय, मला तुझ्यात काम करायचंय, तू ह्याचा त्याचा रेफरन्स देऊ नको. मी तिकडं जाईन ना, मग तुला त्रास होईल. यस, देव आम्हाला तोडतो ना, कारण देवाला आम्हाला वाढवायचं असतं, पण आपण कुठं बोट दाखवतो. पण तुला माहिती आहे कसं हे करतात. ते म्हणतो अरे त्याला नाही, मला तुला वाढवायचंय, तुझ्यात माझी योजना मोठी, म्हणून मला तुला तोडायचं, पण तू त्यांच्याकडे बोट दाखवतो. ऐक, मला काम करू देणार नाही तर तू देवाच्या राज्यात वतन पावणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रभूला परवानगी द्यायची. काय द्यायची? परवानगी द्यायची आणि प्रार्थना करायची की प्रभू आजारापासून तू बरा झालो, प्रभू दारू सुटली, प्रभू समस्या गेल्या, घर मिळालं, सगळं मिळालं, पण देवा या देहाच्या गोष्टीपासून मी बरा नाही झालो अजून. प्रभू अजूनही रागाचा आत्मा माझ्यात आहे, अजूनही भांडकुळ कुदळपणा माझ्यामध्ये, अजूनही मीपणा माझ्यामध्ये, अजूनही खोटं बोलणं माझ्यामध्ये, अजूनही अहंकार माझ्यामध्ये, अजूनही डोळे पापाकडे वळतात. माझ्या परमेश्वरा प्लीज माझ्या हृदयाचं परिवर्तन होऊ दे प्रभू, का मला सर्वकालिक जीवन पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देवा ती तळमळ पाहिजे. पण ते म्हणतो कोणातच ती तळमळ दिसत नाही. फक्त जगिक बंधनातून मी मोकळं केलं त्याच्यातच आनंद आहे, पण खरा आनंद यामध्ये करा का तुमच्या हृदयाचं परिवर्तन होऊ द्या. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून ती झील दाखवली पाहिजे का प्रभू मला परिवर्तित व्हायचंय. कशामध्ये? देहामध्ये. आणि तुझे मार्ग मला काय करायचे आहेत? आत्मसात करायचे, मला स्वीकारायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक रेफरन्ससाठी रोमकरास पत्र 5 अध्याय 9 वचन. प्रभू येशू नेमकामासाठी काय केले? तर आपण आता त्याच्या रक्ताने न्यायी ठरवलेले असता त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कशापासून तारले जाऊ? देवाच्या क्रोधापासून. कारण पापाचं वेतन काय होतं? मरण. आणि म्हणून त्याच्यापासून तुम्ही वाचलेत. येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला, रक्त सांडलं, म्हणून तुम्ही क्रोधापासून वाचले. पण सर्वकालिक जीवन मिळण्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या मार्गावर चालावंच लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी म्हणलो प्रभू 2 भागात काम करतो. कसं? 2 भागामध्ये. तो या प्रकारे, प्रथम भाग आहे पापाशापातून काय होणं? बाहेर होणं. तुझा विश्वास आणि प्रभूचं अर्पण तुला बाहेर काढणार. आणि दुसरा भाग प्रभूचे मार्ग आणि तुझं समर्पण हे तुला देवाच्या राज्यात घेऊन जाणार. 2 भाग. पहिला भाग काय? तुझा विश्वास आणि प्रभूचं अर्पण. तुझा विश्वास आणि प्रभूचं अर्पण तुला तुझ्या बंधनातून काय करणार? सोडवणार. तू सुटला. दुसरा भाग प्रभूचे मार्ग आणि तुझं समर्पण तुला सर्वकालिक जीवनात घेऊन जाणार. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? येस. म्हणून आम्हाला आमच्या हृदयात प्रभूला काम करू द्यायचं. पण ते म्हणतो का जे आता चाललंय ना, जसं असा मी पाहतो का हृदय परिवर्तन नाहीये. प्रभू हृदय परिवर्तन दिसत नाही. तर प्रभूने उपदेशक मधलं एक वचन डोळ्यासमोर आणलं. तो म्हणला जे आज चाललंय ना ते आताच नाही, याच्या पहिले पण होऊन गेले. काय म्हणला परमेश्वर? जे आज चाललंय ना, जे तुला दिसतंय ना, ते असं नको समजू का तू प्रथम पाहणार आहेस. तू प्रथम पाहणार आहे, पण तू माझ्या डोळ्याने पाहशील ना, तुला मी दाखवल का ऐक हे आता नाही, हे पहिले पण होऊन गेलेलं आहे. आणि किती लोकांना पाहायचं का पहिले होऊन गेले? किती लोकांना पाहायचंय? घाबरू नका. ओके, ब्रदरने हात वर केला. प्रभू काय म्हणतो? जे आता चाललंय, काय चाललंय आता? का देहाचं परिवर्तन होत, कुणीच देहाच्या परिवर्तनाबद्दल बोलत नाही. पण ते म्हणतो काही आताच नाही, हे याच्या अगोदर पण असंच होऊन गेलेलं आहे. जर आमचं देहाचं रूपांतर होणार नाही तर सर्वकालिक जीवन मिळणार का? नाही मिळणार. प्रभू म्हणतो का हे पूर्वी पण होऊन गेलं. जे आता होतंय ते पूर्वी पण होऊन गेलं, आणि जे होणार आहे ते पण अगोदर होऊन गेलेलं आहे. किती लोकांना कळतंय? फक्त हात वर करू नका. खरंच कळतंय का? मी पहिला विषय घेतला की देहाचं परिवर्तन आपण होऊ देत नाही. प्रभू म्हणला का हे पूर्वी पण होऊन गेलंय.
आणि पहा, जसं आता आम्हाला कोण घ्यायला येणार आहे? येशू ख्रिस्त. परमेश्वर. जर आम्ही त्याचे मार्ग आत्मसात करणार नाहीत, आम्ही देवाच्या राज्यात जाऊ का? नाही तर ते म्हणतो का हे आता नाही, याच्या पूर्वी पण असंच होऊन गेलेलं आहे. आहे. काढूया उपदेशक 3 अध्याय आणि 15 वचन. जे काही आहे ते पूर्वीच झालेले आहे. हा, काय म्हणतो उपदेशक मध्ये तो? जे काही आहे ते पूर्वीच झालेले आहे. हा, जे काही चाललंय ते पूर्वीच होऊन गेलेलं आहे. हा, पुढे रीड करा. आणि जे व्हायचे आहे ते आधी झालेलेच आहे. हा, जे व्हायचं आहे ते देखील अगोदरच झालेलं आहे. आहे. कळते का टफ चाललंय? प्रभू काय म्हणतो, जे तुझ्या समोर चाललंय हे पूर्वीच होऊन गेलंय. मी म्हणलो कशा प्रकारे? तर परमेश्वराने मला मोशे दाखवला आणि मोशेचं उदाहरण माझ्या समोर टाकलं आणि आपलं जीवन त्यांनी मॅच करून दाखवलं की कशा प्रकारे तुमच्या आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये मेळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता पाहणार आहोत आपण की कशा प्रकारे परमेश्वर आमच्या देहात काम करण्यास इच्छुक आहे, यासाठी की आम्हाला काय मिळावं? सर्वकालिक जीवन. आणि मग कशा प्रकारे परमेश्वर त्याही काळामध्ये कसं इस्रायलच्या देहात काम करायला इच्छुक होता, पण लोक तयार नव्हते. प्रेज गॉड. हालेलुया. ओके, आता साम्यता काय ही मला तुम्हाला दाखवायची, म्हणजे तुम्हाला कळलं याबद्दल की पहा, आदमाद्वारे काय आलं? पाप आणि शाप. काय आलं? पाप. उदाहरण तुमच्या समोर काय? पाप आणि शाप. आदमाद्वारे काय आलं? प्रभूनी येशूद्वारे. कोणाद्वारे? येशूद्वारे या पापा शापातून मनुष्याला काय केलं? वेगळं केलं. काय केलं? वेगळं केलं. आणि नंतर जसं आपण ऐकलं की प्रभूनी काय प्रगट केले? मार्ग. काय प्रगट केले? मार्ग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? ज्या प्रकारे परमेश्वराने आदमातून शाप आणि पाप आले होते त्याच्यापासून येशू ख्रिस्ताद्वारे मोकळं केलं, त्याच प्रकारे हां ओके इधर आहो दोन. इस्रायल कोण आहे? इस्रायल कोणाच्या बंधनात होतं? मिस्राच्या. कोणाच्या बंधनात होतं? मिस्राच्या. मिस्राच्या. कळतं का इथपर्यंत? ज्या प्रकारे आदमाद्वारे मनुष्य शापा आणि पापाच्या बंधनात होता, त्याच प्रकारे इस्रायल मिस्राच्या बंधनात होतं. आणि ज्या प्रकारे येशूद्वारे यांना बाहेर काढण्यात आलं. काय करण्यात आलं? बाहेर काढ. कशातून? मिस्रातून. कशातून? मिस्रातून. त्याच प्रकारे या मिस्रातून इस्रायलला मोशेद्वारे प्रभूंनी बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साम्यता आहे का? आहे. इथपर्यंत कळतं? बायबल सांगतं की तुम्ही विश्वास ठेवावा. काय ठेवावा? विश्वास. योहान 3:16 की तुम्ही विश्वास ठेवावा का येशूनी तुम्हाला याच्यातून काय केलं? बाहेर काढलं. तुम्ही स्वतःहून बाहेर आलेले नाहीये, तुम्हाला कोणी बाहेर काढलं? येशूनी. त्याच प्रकारे इस्रायल जे आहे हे मिस्रातून स्वतःहून बाहेर आलेलं नाहीये, त्याला पण कोणी बाहेर काढलं? येशूने. परमेश्वराने. मोशेने पण नाही. कोणी? पण माध्यम कोण होता? मोशे. इकडे येशू नाही, इकडे पण माध्यम इकडे येशू माध्यम आहे, पण कोणी पाठवलं त्याला? फरक समजतोय का? पित्यानीच मोशेला पाठवलं आणि पित्यानीच कोणाला पाठवलं? येशूला. हे दोघंही काम करत होते. कोणाचं? बापाचं. ज्या प्रकारे पापाशापातून येशूद्वारे परमेश्वराने बाहेर काढलं, त्याच प्रकारे या इस्रायलला मोशेद्वारे मोशेने नाही, मोशेद्वारे परमेश्वराने बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू नवीन करारात म्हणतो की तुम्ही विश्वास ठेवा. काय ठेवा? योहान 3:16 का देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की हा त्याला काय मिळाल? हा, त्याचा नाश होणार नाही. काय होणार नाही? त्याचा काय ठेवायचा? विश्वास. म्हणजे मनुष्याला क्षमा मिळण्यासाठी पापाशापातून आम्हाला काय ठेवायचं? विश्वास. त्याच प्रकारे ह्या इस्रायलला मिस्रातून बाहेर काढण्यासाठी देखील काय ठेवायचा होता? विश्वास. काढूया, तुम्हाला संदर्भ मी जोडून देतो म्हणजे तुम्हाला कळल. ओके, या ठिकाणी निर्गम त्याचा 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा. हा, मोशे बोलतोय कोणाबरोबर? इस्रायल बरोबर. काय म्हणतो? भिवू नका, स्थिर उभे राहा. साध्या भाषेमध्ये काय ठेवा? विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरक समजतोय का? मोशे त्यांना म्हणतो स्थिर उभे राहा, भिवू नका. हा, पुढे काय लिहिलंय? आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे. हा, यहोवाचे तारण म्हणजे काय? तुम्हाला आज तो मिस्राच्या बंधनातून काढणार. कुठून काढणार? मिस्राच्या बंधनातून. हा, पुढे रीड करा. जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. हा, कोण करणार?
परमेश्वर. कोण करणार? परमेश्वर. कोण पहा? तुम्ही लोक पहा. इस्रायल. थोडं टफ चाललंय का? परमेश्वर मोशेद्वारे बोलतो. Yes. कोणा सांगती? इस्रायल लोकांचं. तुम्ही स्थिर उभे राहा आणि ऐका, परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. येस. हा, पुन्हा रीड करा सर. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, हा स्थिर उभे राहा हा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. हा, ते काय करा तुम्ही? पहा. ते तुम्ही पहा. आणि बायबल सांगतं का ज्या प्रकारे तो इथं सांगतो का स्थिर उभे राहा, त्याच प्रकारे नवीन करारामध्ये योहान 3:16 मध्ये म्हणतो का तुम्ही विश्वास ठेवा. काय ठेवा? विश्वास ठेवा. कारण ज्या प्रकारे तुम्ही विश्वासात स्थिर उभे राहा, कारण तो तुम्हाला बाहेर काढल, त्याच प्रकारे योहान 3:16 मध्ये परमेश्वराने आम्हाला पापाशापाच्या सत्तेतून बाहेर काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं वाचा, पुढं त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. कारण आज तुम्ही या मिस्र्यांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणला परमेश्वर मोशेद्वारे त्यांना? का तुम्ही या मिस्रांना पाहिलंय, पण इथून पुढे त्यांना कधीच पाहणार नाही. कारण जस मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढणार, पुन्हा ते तुमच्यावर राज्य करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे परमेश्वराने जस तुम्हाला शापापापातून बाहेर काढलं, तर पुन्हा हे शाप आणि पाप तुमच्यावर सत्ता गाजू शकत नाही. अन्यथा तुम्ही त्याच्या मार्गात जात नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? प्रभू इकडे काय बोललाय? का तुमच्यावर ते पुन्हा कधीच वर्चस्व करणार नाही. त्याच प्रकारे योहान 3:16 द्वारे हे पाप आणि शाप आमच्यावर कधीच हावी होऊ शकत नाही. अन्यथा आपण त्याच्या स्वाधीन जात नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुढे रीड करा. यहोवा तुम्हासाठी लढाई करील. हा, कोण लढाई करणार? यहोवा. ज्या प्रकारे योहान 3:16 आपण विश्वास ठेवतो, कशातून मोकळं होतो? पापाशापातून. त्याच प्रकारे हे इस्रायल हेने लढलं. कोण लढला? परमेश्वर. ज्या प्रकारे परमेश्वराने यांना मिस्रातून बाहेर काढलं, कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने. लढाई कुणी केली? परमेश्वराने. त्याच प्रकारे नवीन करारामध्ये देखील परमेश्वरानेच आम्हाला बाहेर काढलं. आम्ही स्वतःहून पापाशापातून बाहेर आलेलो नाही. साम्यता आहे. त्यांनी पण विश्वास ठेवला आणि यांनी पण काय ठेवला? विश्वास ठेवला. आणि दोघांना पण, यांना पापाशापातून बाहेर काढलं आणि यांना मिस्रातून प्रभूने काय काढलं? बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतं. प्रभूने त्यांना बाहेर काढलं आणि त्याचा प्रवास कुठं चालू झाला? रानामधून. कुठं प्रवास चालू झाला? रानामधून. रानामध्ये. येस, बायबल सांगतं का प्रभूने त्यांना अभिवचन दिलं होतं. प्रभूने त्यांना काय दिलं होतं? अभिवचन काय होतं? वाचू या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला साम्यता कळेल. निर्गम 3 अध्याय आणि 8 वचन. मोशेद्वारे मिस्रातून कोण बाहेर आलं? इस्रायल. प्रभूने काय दिलं होतं? वचन दिलं होतं. काय दिलं होतं? वचन. वचन काय होतं? प्रभूचं लक्षपूर्वक ऐका. का प्रभू म्हणला होता का ऐक इस्रायल, मी तुला मिस्राच्या दासातून काय करणार? सोडवणार. आणि फक्त सोडवणारच नाही, तर मी तुला कुठे घेऊन जाणार? चांगल्या देशामध्ये. म्हणजे कुठे घेऊन जाणार? कनान देशामध्ये. लक्षपूर्वक ऐका. का परमेश्वर मोशेद्वारे इस्रायल संगती बोलतो का मी फक्त तुला मिस्रातूनच सोडवणार नाही, तर ऐक मी तुला कनान देशात घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? कनान देशामध्ये. कनान देशामध्ये. कोण घेऊन जाईल? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज लक्षपूर्वक ऐका. हे खूप समजण्यासारखं आहे. तुम्हाला मी हे सांगतोय का जे आता चाललंय ना, ते पूर्वीच होऊन गेले. ते पूर्वीच होऊन गेले. ज्या प्रकारे प्रभूनी इथून यांना दास्यातून बाहेर काढलं होतं, बरोबर? पापाशापातून. कशातून? पापाशापातून. आणि पुढं कोणती वाटे? सर्वकालिक जीवनाची. काय वाटे? सर्वकालिक जीवनाची. बरोबर आहे. इथं पण परमेश्वर यांच्याशी बोलतो का ऐक इस्रायल, मिस्रातून तुला बाहेर काढतो, तुला कुठे घेऊन जातो? कनान देशामध्ये. बरोबर आहे. प्रभूनी लढाई केली, यांना बाहेर काढलं. यांना काय केलं? बाहेर काढलं. कुणाद्वारे? मोशेद्वारे. आणि आता हे वाटचाल करतात कोणत्या दिशेने? कनान देशाकडे. वाटचाल करण्या अगोदर थोडी वाटचाल सुरू होताच बायबल सांगतं ते सिनाय डोंगराच्या ठिकाणी पोहोचले. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला आणि त्याच्या लोकांना कोणाजवळ बोलवलं? डोंगरावर बोलवलं. कुठं बोलवलं? डोंगरावर. कारण प्रभूला त्याला काय द्यायची होती? आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा 3:8 निर्गम 3:8 काय म्हटला? का मी तुम्हाला बाहेर काढायला कुठं घेऊन जाईल? पण आता एक नवीन अमेंडमेंट प्रभूने टाकला. काय? तुला काय देणार? मी काय देणार? तुम्हाला आज्ञा देणार. पहिले असा अग्रीमेंट होता का? नाही. प्रभू काय बोलला? फक्त तुला मिस्रातून बाहेर काढतो आणि तुला कनानमध्ये घेऊन जातो. म्हणजे असतो बाहेर निघाला, सिनाय डोंगराच्या इथं आला, प्रभू म्हणला तू आणि तुझी लोक शुद्ध होऊन वरती या. तू वरती यावं,
तुझ्या लोकांना एक मर्यादा असावी आणि त्या मर्यादेच्या पलीकडे ते येऊ नाही, आणि मी तुझ्याशी बोलल, तुझ्या लोकांनी ते ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं इथपर्यंत? प्रभूनी बोलला होता का मी तुला काढणार आणि इस्रायल कानानमध्ये घेऊन जाईल, पण आता परमेश्वर त्यांना वचन देणार आहे आणि त्या होत्या 10 आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? किती लोकांना कळतंय? ओके, एक सिंपल प्रश्न मला सांगा, ज्यास परमेश्वरने 10 आज्ञा दिल्या, इस्रायल काय करत होतं? पाप करत होतं. हां, प्लीज बोला, सगळे बोला. हां, सगळे डान्स करत होते. त्यावेळेस प्रभूने आज्ञा दिल्या का त्यांना? हां, नाही प्लीज सगळे आपल्या आपल्या नॉलेजने बोला, एकमेकांचं हे करून नाही. हां, आणि एक मिनिट अजून, तुमचं व्यक्तिगत काय मत आहे? हां, प्लीज बोला, तुमचं मत बोला. आपण ऐकलंय, आता असं नाही कोणाला माहीत नाही. पिक्चर नाही पाहिला का मोजेस वगैरे? सगळ्यांनी पाहिलं, मी पण पाहिलं. मी एकच प्रश्न विचारला या ठिकाणी, का आम्ही पाहतो की आम्हाला असं कळतं की मोशे पर्वतावर होता, प्रभू त्याला 10 आज्ञा दिल्या आणि तो घेऊन कुठं आला? खाली आला, आणि मग त्याला कळलं, प्रभू त्याला सांगितलं खाली पाप चालले. मग प्रभू त्यावेळेस 10 आज्ञा दिल्या का? प्रश्न विचारला म्हणून सगळे आता स्तब्ध झाले. ओके, माझी इच्छा आहे का नंतर तुम्ही घरी जाऊन त्या अध्याय पुन्हा वाचावेत. मी तुम्हाला डायरेक्ट सगळं सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कळलं. बायबल सांगतं का ज्यावेळेस ते मिस्रातून बाहेर आले, ते त्या डोंगराजवळ आले, प्रभूने म्हणला का तू ये, सगळ्या लोकांना शुद्ध करून माझ्याकडे आण, आणि मी ज्या तुझ्याशी बोलल त्यांनी ऐकावं, असं लिहिलंय. त्यांनी काय करावं? ऐकावं. ऐकावं. आणि ज्यावेळेस प्रभू त्यांच्याशी बोलत होता, हे सगळे खाली उभे होते आणि प्रभू त्याच्यानं ती बोलत होता, आणि प्रभूनी डोंगरावर प्रथम त्याला 10 आज्ञा दिल्या होत्या. किती आज्ञा दिल्या होत्या? 10 आज्ञा. 10 आज्ञा. आणि तो त्यांच्याशी बोलत होता. कोणा संगती? मोशे संगती. आणि देवाची इच्छा होती की यांच्याशी, यांना ऐकू यावं. कोणाला ऐकू यावं? लोकांना. लोकांना. आणि ज्यास तो खाली आला, जे जे प्रभू त्यांना सांगितलं ते त्यांनी त्यांना लोकांना सांगितलं. पण लोक काय म्हणले माहिती आहे का? ऐक मोशे, इथून पुढं देव आमच्याशी न बोलू, देव तुझ्याशी बोलो आणि तू आमच्याशी बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं इथपर्यंत? माझी इच्छा आहे का तुम्ही वाचावं, का ज्यावेळेस तो डोंगरावर गेला, पाट आणल्या, ती फर्स्ट टाइम नव्हती, त्याच्या अगोदरच प्रभूने आज्ञा उरलेल त्याला दिल्या होत्या. मग येऊन त्यांनी त्या पुस्तकात लिहिल्या. मग तो म्हणला का जा खाली, लोकांना सांग का ही माझी वचनं आहेत. त्यांनी जाऊन ती वचनं पुस्तकात लिहिली, अशी वाचली का प्रत्येकाच्या कानात ती पडली. प्रत्येकाच्या कानात ती पडली. आणि तो म्हणला मान्य आहेत का? ते म्हणले होय आम्ही मान्य आहेत. तुम्ही ते रीड करा. आणि मग प्रभूने काय दिल्या त्यांना लिहून. पण प्रभूने पहिले उरलेली 10 आज्ञा दिल्या, आणि ह्या आज्ञा मोशेद्वारे नाही, त्यांनी स्वतः कानाने ऐकलेल्या आहेत. हालतंय का आतमध्ये काही? मोशेद्वारे पाट्यावर 10 आज्ञा आल्या, पण डायरेक्ट प्रभूने 10 आज्ञा त्यांच्या कानात टाकल्या होत्या. ओके, रेफरन्स घेऊ थोडेसे. मी तुम्हाला रेफरन्स सांगतोय का प्रभूने पहिले काय केलं. या ठिकाणी जर 19वा अध्याय वाचला, किती अध्याय? 19वा. प्रभू त्यांना म्हणतो का तू आणि तुझे लोक कुठे ये? वरती ये. कुठे ये? वरती ये. वाचूया पहिले या ठिकाणी 19वा अध्याय 9व वचन रीड करा. आणि यहोवा मोशेला म्हणाला, पहा मी तुझ्याकडे निबिड मेघात येतो, यासाठी की मी तुझ्याशी बोलताना लोकांनी ऐकावे. कुणी ऐकावे? लोकांनी ऐकावे. कोण बोलणार? देव बोलणार. कोणाबरोबर? मोशे बरोबर. हा, लोकांनी काय करावं? ऐकावे. ऐकावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंगराच्या वरती फक्त तू येशील, लोक एक विशिष्ट मर्यादापर्यंत राहतील, त्याच्या पुढे ते जाणार नाहीत. नाही. वाचू या ठिकाणी प्रभू काय म्हटला, 20 वचन वाचा त्याचंच. आणि यहोवा सिनाई डोंगरावर त्या डोंगराच्या शिखरावर उतरला, तेव्हा यहोवाने मोशेला डोंगराच्या शिखरावर बोलावले. 21. आणि यहोवा मोशेला म्हणाला, तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग, नाहीतर ते यहोवाकडे टक लावून पाहायला मर्यादा ओलांडून येतील. इथपर्यंत कळलं? तो वरती गेला. प्रभू म्हणला एक काम कर, पुन्हा खाली जा आणि त्यांना सांग जी बाउंड्री तुला दिली त्याच्या वरती यायचं नाही. तो कुठे गेला? पुन्हा वरती. आणि ज्या 20 अध्याय मी वाचतो. कोणता अध्याय? 20. पहिलं वचन वाचा त्याचं. आणि देव ही सर्व वचने बोलला. तो म्हणाला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यांच्या घरातून काढून आणले, तो मी यहोवा तुझा देव आहे. कोणाशी बोलतोय देव? पण कोण ऐकतंय? सर्वजण ऐकतात. आणि खालचे वचन पहा, त्याच वेळेस त्याच्यामध्ये काय लिहिलेले आहेत? सर्व आज्ञा. काय त्याच्यामध्ये? खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, मूर्तीपूजा करू नको. प्लीज लक्षपूर्वक ऐका. त्यांनी काय दिलं त्याला?
आज्ञा दिल्या 20 अध्याय तुम्ही खाली वाचा, त्याच्यामध्ये सर्व प्रभूने त्याला काय दिल्यात? आज्ञा दिल्या आज्ञा दिल्यात. देव कोणाशी बोलतोय? मोशेशी. खाली कोण ऐकतंय? सर्व इस्रायल लोक. हा, आता वाचूया पुढे काय झालं. 18 वचन. तेव्हा गर्जना आणि जाळ व करण्याचा आवाज व धुराने भरलेला डोंगर ही सर्व लोकांनी पाहिली, आणि ते पाहून लोक पळाले आणि दूर उभे राहिले. हा, आणि ते मोशेला म्हणाले, तू आम्हाशी बोल म्हणजे आम्ही ऐकू, परंतु देव आम्हाशी न बोलो. हा, कुणी ऐकलं होतंय? लोकांनी. त्या आज्ञा ज्या देव परमेश्वर डोंगरावर मोशे संगती बोलतोय, कुणी ऐकल्या होत्या? लोकांनी ऐकल्या होत्या. म्हणून मी हा प्रश्न केला होता का प्लीज चेक करा का मोशेने 10 आज्ञा आणल्या, मग त्यांना कळाल्या की त्यांच्या कानात डायरेक्ट 10 आज्ञा गेल्या होत्या? डायरेक्ट गेले होत्या. डायरेक्ट त्यांनी ऐकलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तू कोरीव मूर्ती करू नकोस. नको, या सर्व आज्ञा होत्या. आणि जसं त्यांनी ह्या आज्ञा ऐकल्या ना, त्यांच्या आतलं पाप उघड होऊ लागलं. त्यांच्या आतलं पाप काय झालं? उघड होऊ लागलं. कशा प्रकारे? आज्ञा काय होत्या? खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, कोरीव मूर्ती करू नको. आणि सर्व कुठं चालायचं? मिस्रामध्ये. आणि मिस्रामध्ये ते इतक्या वर्ष या सर्व गोष्टीमध्ये पारंगत झाले होते. आणि जसं त्यांनी पाहिलं, त्यांना कळलं का रे ते सगळे आमच्याच विरोधात हा बोलतोय आणि आम्हाला हे सर्व करायचं, आणि जर आम्ही हे केलं नाही तर आम्हाला त्याचा सर्वकालिकाचा वाटा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? जस देव आज्ञा मोशेला देत होता, त्यांचं हृदय त्या आज्ञा ऐकून फाटत असेल, कारण त्यांच्यातलं पाप परमेश्वर सगळं उघड करत होता की ऐका का ते मिस्रात चाललं, आता माझ्याबरोबर चालायचं तर मी या गोष्टींना मान्यता देत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? म्हणून 10 आज्ञा आल्या. काय आल्या? 10 आज्ञा. का ह्याद्वारे तुमच्यामध्ये मिस्रातून आलेला चुकीचा, पापाचा, व्यभिचाराचा, मूर्तीपूजेचा, सर्व वाईट गोष्टीचा आत्मा मला तोडून मोडून काढायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला काय आत्मसात करायचं? 10 आज्ञा. जेणेकरून तू कुठं प्रवास करशील? कनान देश. कनान देशामध्ये. कुठे प्रवास करशील? कनान देश. कनान देशाकडे. आणि जर तू माझी आज्ञा पाळणार नाही तर ऐक, पटकी तुला मारणार, साप तुला चावतील, तलवार तुला मारवणार, तुझी कुरकुर तुला काय करणार? नाहीशी करणार. म्हणून मिस्र तून इस्रायल तर सर्व बाहेर पडले, पण सर्व लोक कनान देशात जाऊ शकले नाहीत. नाही, कारण त्यांनी काय पाळली नाही? आज्ञा पाळली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता साम्यता समजून येते का? प्रभूनी पहिले मिस्रातून काय केले? त्यांना बाहेर काढलं, आणि नंतर म्हणला माझी काय पाळावं लागल? आज्ञा पाळावी लागेल. आज्ञा. त्याच प्रकारे नवीन करारात प्रभू काय म्हणतो? का मी तुझ्या पापाशापाची काय मोजली? किंमत मोजली. हा विश्वास ठेव, या विश्वास तू बाहेर पडशील. कशातून? विश्वास. पापाशापातून. पण आता ऐक, बाहेर पडल्यानंतर तुलाही माझा मार्ग आत्मसात करावा लागणार. येस. ज्या प्रकारे ते लोक कनान देशात सर्व पोहोचू शकले नाही, कारण ते देवाची आज्ञा मानत नव्हते. म्हणून आजही प्रभू म्हणतो का काहीच नवीन नाही चाललं. त्याही काळात ते चाललं होतं का मी हृदय परिवर्तन म्हणत होतो, पण त्यांना मी आवडत नव्हतो. ज्यावेळेस मी मिस्रांना 10 पिढ्यांनी मारलं, त्यांना खूप आवडलं. बायबल सांगतं का मिस्रातून जे असे बाहेर पडले सगळे डान्स करत होते, डफ आणि वीणा वाजवत होते. इतकी वर्षिप जोरात चालली होती. का? कारण प्रभूंनी आम्हाला मिस्राच्या दास्यातून बाहेर काढलं. पण आता हाच परमेश्वर देहाच्या दास्यापासून जेव्हा बाहेर काढायला पाहतो 10 आज्ञाद्वारे, त्यावेळेस परमेश्वर त्यांना नको वाटतो. प्रेज गॉड. हालेलुया. आहे का साम्यता? पुढे म्हणतो का जे आता चाललंय ना ते पूर्वी पण होऊन गेलं. का जसं मी तुमच्या हृदयात काम करू इच्छितो, त्याही वेळेस मी 10 आज्ञाद्वारे त्यांच्या हृदयातल्या पापाला मारायला पाहत होतो, पण ते त्याला मान्य नव्हतं. म्हणून जसं आजही आणि त्याही काळात सर्व इस्रायल मिस्रातून बाहेर पडलं, आजही प्रत्येक जण पापाशापातून बाहेर तर पडतात, पण किती लोक कनानमध्ये जाणार? किती लोक सर्व काही जीवन मिळणार? तेच जे देवाचे मार्ग आत्मसात करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? प्रभू म्हणतो काहीच फरक नाहीये. जे आज चाललंय ते पूर्वी होऊन गेलं, आणि जे होणार आहे म्हणजे काय? आता प्रभू येईल आणि आमचं स्वर्गरोहण होणार आहे, आणि लिमिटेड लोक जातील जे मार्ग निवडतात. आणि त्याही वेळेस प्रभू म्हणतोय झालंय, बाहेर सगळे निघाले होते पण मोजकेच कानामध्ये गेले. का? कारण त्यांनी पण माझा मार्ग स्वीकारला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? मिस्राला ज्यावेळेस मारलं ना त्यावेळेस प्रभू खूप आवडत होता इस्रायल लोकांना. काय पीडा आणतो परमेश्वर, काय मिरॅकल्स आहे परमेश्वराचे. पण हाच परमेश्वर आता म्हणतो मी तुझ्या आत काम करतो, तुझ्या हृदयात काम करतो, तुझ्यातल्या पापाला मी मारतो. तो परमेश्वर त्यांना आवडत नाही. ते कुरकुर करतात, ते चिडचिड करतात, त्यांना परमेश्वर नको नको वाटतं. आणि म्हणून ते व्यभिचारामुळे मेले, ते कुरकुर करण्यामुळे मेले, ते देवाची न आज्ञा पाळण्यामुळं कनान देशात प्रवास करू शकले नाही. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभू म्हणतो की जे आज चाललंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. पण माझी इच्छा आहे का जे त्यांच्याबद्दल झालं ना ते तुमच्याबद्दल
थोडे नाही. का निघले सगळे होते पण पोहोचते थोडे. प्लीज ते तुमच्याबद्दल पुन्हा रिपीट हो नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना. Yes. म्हणून प्रभूला आम्ही काम करू द्यावं. कुठं? जीवनामध्ये. आतमधल्या सैतानाला प्रभूला मारू द्या. येस. ते म्हणतो फक्त त्याच्यात आनंद करू नको का तुला गाडी दिली, तुला घर दिलं, तुझी दारू सुटली, तुला लेकरू झालं, तुझं लग्न झालं, याच्यात आनंद करू नको. तू माझे मार्ग आत्मसात कर, कारण याचद्वारे तुला सर्वकालिक जीवनाचा वाटा मिळेल. अन्यथा तू सर्वकालिक जीवन मिळू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. साम्यता दाखवली. काय दाखवली? साम्यता. का जे आता चाललंय पूर्वी तसंच होऊन गेलं, त्याच्यात काहीच फरक नाही. पण देवाची इच्छा का ते पाहून आपले डोळे काय व्हावे? उघडावे. पण आपण जर तोच वाटा निवडला तर जे त्यांचं झालं तेच आपलं होईल. आपणही देवाच्या राज्यात प्रवेश पावणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? पुढे तुम्ही रीड करा की पुढे असं लिहिलंय, जसं मी तुम्हाला सांगितलं का 10 आज्ञाबद्दल, का प्रभूनी पुन्हा मोशेला खाली पाठवलं आणि लोकांना म्हणला का जे जे मी पुढचे नियम तुला सांगितले ते जाऊन तू लोकांना सांग, जोरात वाच, पुस्तकात लिही, आणि लोक ज्यास म्हणतील होय आम्हाला मान्य आहे, अर्पण काप, रक्त त्यांच्यावर शिंपड, आणि तू रक्त शिंपडशील पुन्हा तू माझ्याकडे ये. कुठं? डोंगरावर. मोशे सांगती बोलू लागला का बघ खाली काय चाललंय. कोण बोलतोय? परमेश्वर. कोणा सांगती? मोशे बरोबर. कारण ह्यांनी खाली काय बनवलं होतं? वासरू. Yes. मोशे कुठं बसलाय? डोंगरावर. त्याला माहितीये का आतमध्ये खाली काय चाललंय मंडळीत? नाही. पण कोण सांगतं त्याला? परमेश्वर. तो खाली गेलेला नव्हता. त्याला खाली काय चाललंय कुणीच त्याला इन्फॉर्मेशन देणार नव्हतं. पण ते म्हणतो ऐक, जर तू माझं राज्य गाजवतोय तर तुझ्या खाली काय चाललं ना हे जरी तुला दिसत नाही, माझ्या वाचनाद्वारे मी तुला सर्व प्रगट करणार. कळतंय का? तो कुठं बसला? देवाच्या इथे खाली डान्स चाललाय. काय चाललाय खाली? डान्स. वासरू बनवतायत. त्यांना वाटलं मोशे कुठं इथं, आणि मोशे तरी कुठं दिसतंय, पण देवाला सर्व दिसतं. देवाच्या राज्यात कधीच कोणतं पाप लपत नाही. आम्हाला असं वाटतं सगळं लपतंय. अरे नाही लपत, कारण सेवकाचा बॉस आहे ना हा परमेश्वर असतो. याचा जो बॉस आहे ना मस्तक, तो कोण आहे? परमेश्वर. आणि तो अंधारातल्या गोष्टी जास्त दिवस आपल्या राज्यात चालू देत नाही. समजतं इथपर्यंत? बायबल सांगतं की मोशे खाली आला, मोशेद्वारे परमेश्वर बोलला. काय बोलला? वाचू या ठिकाणी आपण निर्गम 24 काढू. हां, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हां, पहा मी पुन्हा ते 2 रेफरन्स घेतो, तुम्हाला कळलं या ठिकाणी. पहिले या ठिकाणी आपण निर्गम त्याचा 31वा अध्याय आणि 18 वचन काय सांगतं रीड करा. मग त्याने सिनाय डोंगरावर मोशेशी बोलणे समाप्त केल्यावर त्याला साक्षीच्या 2 पाट्या, देवाने बोटाने लिहिलेल्या दगडाच्या पाट्या दिल्या. हां, प्रभू त्याला काय दिल्या? 2 पाट्या. कोणत्या पाट्या? साक्षीच्या पाट्या. का बाबा मी जे तुला सांगतोय ना ती लोकांना साक्षी असावी, काही मीच सांगितलेलं आहे. आणि तरी देखील मी पहिलीची गोष्ट घेतलीत का त्यांच्या कानात पण हे गेलेलं आहे. त्यानंतर ते म्हणले का देव आम्हाशी डायरेक्ट न बोलू. कोणाद्वारे बोलू? मोशेद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड करा म्हणजे तुम्हाला कळल का पहिले जे रेफरन्स घेतले होते ते 20-21 होते, आणि आता कोणत्या रेफरन्स कडे आपण 31. कळतंय ना? पहिला जो रेफरन्स घेतला संदर्भ तो 20-21 आहे, आणि आताचा संदर्भ 31वा अध्याय आहे. हा, आता पुढे वाचवा 32वा अध्याय पहिलं वचन. आणि जेव्हा लोकांनी पाहिले की मोशेला डोंगरावरून उतरून यायला उशीर लागला आहे, तेव्हा लोक अहरोनाजवळ एकत्र जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनव, कारण या मोशेचे ज्या मनुष्याने आम्हाला मिसर देशातून बाहेर काढून आणले त्याचे काय झाले हे आम्हाला ठाऊक नाही. हा, मोशे कुठं होता? डोंगरावर. हा, आणि खाली यांनी काय बनवली? कोरीव मूर्ती. व्यभिचार केला, पाप केलं, सर्व केलं. मोशे कुठं बसला? डोंगरावर. आणि त्याच डोंगरावर परमेश्वर मोशेशी काय बोलतो? पुढचं वचन ऐका, 7वं वचन. आणि यहोवा मोशेला म्हणाला, जा, तू खाली उतर, कारण तुझे लोक जे तू मिसर देशातून काढून वर आणले ते भ्रष्ट झाले आहेत. कोण बोलतोय? देव बोलला. मोशेला माहितीये का? नाही. पण कोणाला माहितीये? परमेश्वराला. म्हणून जे पापात पडतात त्यांच्यासाठी हा बोध आहे का देवापासून काहीच लपत नाही. तुला जगाने नाही पकडलं, पण तुला कोण पकडणार? देव पकडणार तुला. आणि देव मस्तकाला सर्व सादर करणार. काही मोशे मंडळीत काय गडबड चालू आहे? कोण बोलला? हा, आता पहा लक्षपूर्वक ऐका देव काय बोलला. हा, रीड करा 8वं वचन. त्यांना जो मार्ग मी सांगितला होता. कुणी सांगितला मार्ग? परमेश्वराने. काय मार्ग होता? 10.
टॅली होतंय का रेफरन्स? नाही तर विचार करा ना, का जर प्रभू आज्ञाच देत नाही आणि वरतून येऊन मारून टाकतो, मग आपण काय म्हणणार? प्रभू जर तू सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार पाप कुठे? वाद नसता केला काय लोकांनी का प्रभू हे तर रॉंग आहे, तू आम्हाला काही सांगत नाही, करायचं काय नाही करायचं, मोशेला घेऊन गेला, मग आम्हाला कसं कळणार? जर देव डायरेक्ट मोशेला घेऊन जातो, गपचिप आज्ञा देतो, हे इकडे पापात पडतात, प्रभू म्हणतो नाही तुम्ही चुकले, मी तुम्हाला मारून टाकणार. परमेश्वरांनी पहिलेच त्यांना सांगितलं होतं, म्हणून त्यांनी काय शब्द वापरलेत मी पुन्हा वाचतो. त्यांना जो मार्ग मी सांगितला होता तो लवकर सोडून ते भलतीकडे वळाले आहेत. त्यांनी आपणासाठी ओतीव वासरे करून त्याची पूजा केलेली आहे. देव काय म्हणला होता? कोरी मूर्ती करू नकोस. त्यांच्या कानात गेलं होतं. प्रभू म्हणला मी त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना या ठिकाणी का परमेश्वर त्यांच्या हृदयात काम करायला पाहत होता, पण त्यांनी परवानगी दिली नाही, कारण ते मिस्रात राहत होते. आणि मिस्र म्हणजे मनाचं काम होतं. कोणाचं? त्यांनी स्वतः संकल्पना नेमल्या होत्या, देव कसा असणार, त्यांच्याच हिशोबाने ते सगळं लिहून ठेवलं होतं आणि ते त्यांच्या मनाच्या वर्तपणामध्ये चालत होते. आणि एवढा वर्ष त्यांच्या दास्यात राहून हे सर्व त्यांच्यामध्ये हावी झालं होतं. आणि म्हणून देवाची इच्छा नव्हती का अशा लोकांना घेऊन कुठं जावं? कनान देशामध्ये. कनान देशामध्ये. का? कारण आता परमेश्वरने मोशेला सांगितलं होतं का मी दर्शन मंडपाद्वारे तुमच्यामध्ये राहणार आहे, तुमच्यामध्ये मी राहणार आहे. आणि जर मी तुमच्यामध्ये राहील आणि मी तुमच्याबरोबर चालणार आहे, तर तुम्हालाही माझ्याबरोबर चालायचं. बरोबर आहे? मी तुमच्यामध्ये राहणार, तुम्हालाही माझ्याबरोबर चालायचं. आणि जर तुम्हाला माझ्याबरोबर चालायचं, तर ज्या पवित्रतेत मी पवित्र आहे त्याच पवित्रतेत तुम्हालाही पवित्र राहावं लागेल. जर तुम्ही पवित्र अवस्थेत राहणार नाही, तर तुम्ही माझ्याबरोबर प्रवास करू शकणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतात का प्रभूने 10 आज्ञा काय दिल्या होत्या? कारण ह्या 10 आज्ञाद्वारे तुम्ही शुद्ध होणार, तुम्ही पवित्र होणार, तुम्ही नीतिमान होणार आणि तुमच्यात पाप राहणार नाही. म्हणून मी जो परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, तुम्ही देखील माझ्या सानिध्यात राहणार. पण जर तुमच्यामध्ये पाप आहे, तर प्रकाश आणि अंधार संगती राहू शकत नाही. जेवढ्यांनी अंधाराचा भागीदार झाले ते सर्व याच्यामध्ये मेले, राणामध्ये मेले, ते कानामध्ये प्रवेश करू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना? परमेश्वर आतमध्ये काम करत होता. कुठं? आतमध्ये. देहाची कर्म आपण वाचली आणि प्रभूची आज्ञा पण कशा संदर्भातच आहे? देहाच्या संदर्भात आहे. अशा संदर्भात देहाच्या संदर्भात. देहाची कामं काय आहेत? खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको. आणि 10 आज्ञा पण कशा संदर्भात आहेत? या संदर्भात आहेत. कळतंय का? परमेश्वर म्हणतो का मी बाह्य सैतानापासून तुला सोडवलं, पण आता आतमधल्या सैतानापासून ज्यास मी तुला मोकळं करतो, तू मोकळं होण्यास मला परवानगी देत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून काय परिवर्तन होऊ द्या? हृदय. देवाचे मार्ग आत्मसात करा, कारण त्याचद्वारे आम्हाला सर्वकालिक जीवन मिळेल. अन्यथा आम्ही फक्त पापाशापातून सुटलो, पुन्हा आम्ही विटाळल्या गेलो, देवाच्या राज्यात आम्हाला जागा मिळणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळलं? आपण प्रार्थना करणार आहोत प्रभूकडे का प्रभू मला आज तुझं वचन कळलं. कारण आजचा दिवस जे इथं आहेत आणि जे टीव्हीवर पाहतायत त्या सर्वांना कळलंय काय का फक्त तेवढा वाटणार तू सुटलेला नाहीये. कोणता? का देवाने जगावर एवढी प्रीती केली का आपला एक पुत्र दिला, त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि प्रभूने प्रगटीकरण दिलं का प्राप्त होण्यासाठी तुला माझ्या मार्गावर चालावं लागणार. आणि जर तू चालणार नाही, जर तू पाडला, तर तुझं रक्त तुझ्याच डोक्यावर, मी राहणार नाही. कारण आजचा दिवस, आजचा वेळ तुझ्याबद्दल मी लिहून ठेवला का या दिवशी तू माझं वचन ऐकलेलं आहेस. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देहात चालायचं नाही, प्रभूला काम करू द्या. प्रभूला काम करू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, उभं राहूया, आपण प्रार्थना करूया.